राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यात ठाणेकरांच्या सेवेत दाखल करा. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रशासनाला सूचना. ठाण्याचे भूषण व सांस्कृतिक ओळख असलेले समस्त नाट्यकलावंताचे हक्काचे व्यासपीठ ठरलेले राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यामध्ये ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना देत असतानाच कामाची गती वाढवण्याचे निर्देश झालेल्या पाहणी दौऱ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय, नाट्य व सिनेमांसाठी लागणारी ध्वनी व्यवस्था, आरामदायी आसन व्यवस्था अशा अत्याधुनिक सोयींनी ठाणेकरांसाठी सज्ज होत असून आतापर्यंत महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच रंगकर्मींनी गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा अंतर्भाव करण्याच्या सूचनाही खासदारांनी यावेळी दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश गडकरी रंगायतनच्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यास महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता शुभांगी केसवाणी, उप अभियंता आसावरी सोरटे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते. तर नाट्य निर्माता संघाचे संतोष काणेकर, दिगंबर प्रभू, प्रसाद कांबळी, अभिनेता विजू माने, नरेंद्र बेडेकर हे देखील उपस्थित होते. अभिमान वाटतो की ठाण्यात गडकरी रंगायतन सारखी वास्तू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही प्रसाद आहे, संतोष आहे, मी आहे, इकडे दिगंबर आहे, आम्ही सगळे नाट्यकर्मी रंगकर्मी इथे आहोत. पण आम्हा सगळ्यांना कसं काय हवं आहे हे जातीने लक्ष घालून आमचे खासदार नरेश म्हस्के इथे आहेत की ते सुद्धा मूळचे रंगकर्मी असल्यामुळे कदाचित त्यांच्या हात ते असेल. पण आम्हाला अभिमान वाटतो की ठाण्यातली ही अभिमानास्पद वास्तू, ठाण्याचं ज्या ज्या वेळेला आपण बाहेर ठाणं म्हणजे तर त्यावेळेला चित्र पहिलं गडकरी रंगायतन समोर येतं. ती वास्तू इतकी उत्तम घडते आहे नवीन. म्हणजे मी महापालिका प्रशासनाचं पण खरंच कौतुक करेन की इतकं सुंदर काम, इतकं मन लावून काम केलं. प्रत्येक ठिकाणी आम्ही कानाकोपरा बघितला. शिवाय आम्हा सगळ्या रंगकर्मींची योग्य ती काळजी, म्हणजे मेकअप रूम छान झालेत आमचे, विशेषतः वॉशरूमची व्यवस्था आमची कायम कळीचा मुद्दा असायचा. प्रेक्षकांसाठी म्हणजे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वरपर्यंत येण्याला जो त्रास होत होता तो त्रास आम्ही अनेकदा म्हस्के साहेबांना सांगितलं होतं आणि त्यांनी त्याची एक काळजी घेऊन इथे लिफ्ट बसवलेली आहे, जी पहिल्यांदा गडकरी रंगायतनच्या स्थापनेपासून पहिल्यांदा अशी काहीतरी व्यवस्था झाली. तर प्रेक्षकांना थेट त्यांच्या सीटच्या ठिकाणी जाता येईल अशी लिफ्ट बसवलेली आहे. आणि विशेषतः बॅकस्टेज म्हणजे अनेक थिएटर्समध्ये जो निर्मात्यांना मुख्य प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो म्हणजे बॅकस्टेजला नेपथ्य वाहून आणण्यासाठी जी मोठी लिफ्ट लागते ती नाही आहे. आणि खरंच कौतुक ठाणे महानगरपालिकेचं, प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं की त्यांनी ही काळजी आधी घेतली की ते जे आमचे बॅकस्टेजचे रंगकर्मी काम करतात त्यांची जी मेहनत आहे वर स्टेजवर सगळा सेट वाहून आणण्याची ती कमी केली. सर, ज्या समस्या मागील काळामध्ये कुठेतरी कलाकारांना असतील, प्रेक्षकांना असतील त्या भेडसावत जाते, आता या नवीन गडकरी रंगायतन तोडून काढला तर असं वाटतं का? खूप समस्या, म्हणजे अगदी तुम्ही बाल्कनीतला प्रेक्षकांचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथपासून विचार केला की तो वाढवला गेलाय. मला वाटतं एसी बाल्कनीचं त्यांनी वेगळं युनिट दिलेलं आहे. सो मला वाटतं ते एसीचा एक प्रॉब्लेम नॉर्मली असायचा प्रेक्षकांना जेव्हा हाऊसफुल प्रयोग असायचा. सो मला वाटतं त्याची पण त्यांनी व्यवस्था केलेली, सो तीही चांगली. आणि सगळं नव्याने केलं, म्हणजे एसी साऊंड सिस्टीम नव्याने केली. आता आम्ही विनंती केली की जसं आपल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार सगळ्या नाट्यगृहांमध्ये सिनेमाही दाखवता यावा अशी व्यवस्था केली गेली पाहिजे. आणि तसंही त्यांनी मान्य केलेलं आहे की तशा प्रकारची व्यवस्था, निदान व्यवस्था, सिनेमाच दाखवला जाईल असं नाही, नाट्यगृह आहे, प्राधान्याने नाटकं दाखवली जातील, पण ती व्यवस्था करून ठेवली भविष्यात जर काही शक्य झालं तर करून ठेवण्यासाठी. हे सुद्धा म्हणजे मला नाही वाटत की इतकं इक्विप्ड आता महाराष्ट्रात कुठलं असेल. गडकरी रंगायतन हे सगळ्यात जास्त आधुनिक असं झालेलं आहे आता, म्हणजे होत आहे. आपण नेहमीच म्हणतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं बदलतंय. त्याचाच हा एक भाग जे गडकरी रंगायतन ठाण्याचं भूषण आहे. सर्व महाराष्ट्र असेल, हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता ते गडकरी रंगायतन ठाणे आहे आणि त्याचं नूतनीकरण आज होतं आहे. मे महिन्यामध्ये हे नवीन थिएटर
या ठिकाणी सुरू होईल. छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या, प्रेक्षकांची महत्त्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केले. रंगकर्मींची स्टेजवरचा AC थोडाफार कमी होता, बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता, छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता. या सगळ्या गोष्टी जे त्यांचं नेपथ्य असतं, सेट्स असतात, त्यांचा वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती. अशा अनेक गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो, त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून हे असं नवीन थिएटर मेमध्ये लोकांच्या सेवेसाठी सामोरं येणार आहे. आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल, साहित्य चळवळ असेल, कला चळवळ असेल, ही पुन्हा उभी राहणार आहे. याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील, आमचे कर्मचारी असतील, आमचे आयुक्त असतील, सौरभराव, हे संपूर्णपणे ह्या कामावर लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा या कामावर लक्ष ठेवून आहेत. कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतं आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलं आहे. आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहेत, म्हणजे नाट्य निर्माते संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत, आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमानी असतील, आमच्या नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील, आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट त्यांचं दिगंबर प्रभू आहेत, मच्छिंद्र आपला प्रसाद कांबळी आहे, संतोष कणेकर आहेत. ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत, नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत, यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या काही सूचना आहेत, या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन थिएटर मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर येणार आहे.